नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये एकत्रच येणार आहे का, असे भरपूर अशा लाभार्थ्यांकडून कमेंटसुद्धा येत होत्या। तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी। तर चला मित्रांनो, थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एकमेव महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या धर्तीवर ती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली आहे। या दोन्ही योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहेत, म्हणजे एकूण 12,000 रुपये प्रति लाभार्थ्यांना दिले जात आहेत। 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये एका योजनेअंतर्गत, म्हणजे या दोन्ही योजनेअंतर्गत एक हप्ता म्हणजे 4,000 रुपये या पद्धतीने दिले जात आहेत। आता भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे सलग मागील 2 हप्ते जे आहेत 17वा आणि 18वा पीएम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात आला आहे। मग या ठिकाणी आता जो येणारा 19वा हप्ता आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार येथून 24 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रान्सफर केला जाणार आहे। याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे का, याचे उत्तर व्यवस्थित समजून घ्या, कारण या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत। कारण मागील जे हप्ते आले होते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या राज्यामध्ये आले होते। त्याच दिवशी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते ट्रान्सफर करण्यात आले होते। परंतु आता बिहार येथून फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचाच हप्ता वितरित केला जाणार आहे, ट्रान्सफर केला जाणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी येणार नाही, याची तारीख एक वेगळी येईल। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा येणार याची तारीख अजून डिक्लेअर केली नाही, फक्त पीएम किसान योजनेचीच तारीख डिक्लेअर केली आहे। परत एकदा व्यवस्थित समजून घ्या, 24 फेब्रुवारी 2025 रोजी फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता येणार आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही। नमो शेतकरी योजनेची अजून तारीख डिक्लेअर केली नाही, डिक्लेअर केल्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता फक्त 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचाच हप्ता येणार आहे, याची नोंद घ्यावी। अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे, तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओला खूप मेहनत लागली आहे, त्यामुळे व्हिडिओला प्लीज एक लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे व्हिडिओला प्लीज एक लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।